नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा कोणता ट्विस्ट येतो आणि या ट्विस्टमध्ये आता जो काही इव्हेंट घरामध्ये चालू आहे आणि ह्या इव्हेंट घरामध्ये चालू असताना मात्र आनंदी युगंधरला वाचवण्यासाठी आपला जीव कसा पणाला लावलेला असतो आणि आता आपला जीव वाचवण्यासाठी मात्र येथे समिधाचा कोणता असा भयानक प्रकार घडलेला आहे। कारण आता येथे समिधाच्या आशीर्वादाने समिधाच्या सत्याने मात्र आनंदीचं एक सत्य आता सगळ्यांच्या समोर येणार आहे। म्हणजे आनंदी ही युगंधरची बायको आहे हे सगळं काही सत्य अख्ख्या जगाला माहिती होणार आहे। पण आज पृथ्वी रागराग करणार आहे आणि ह्याच पृथ्वीचा जीव मात्र आनंदी आपल्या कशाचाही पर्वा न करता एक अंध आहे तरी सुद्धा कसं वाचवते हे आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आनंदी या मालिकेचे डेली अपडेट्स पाहायला मिळतील। तेव्हा मित्रांनो हे बघा, आनंदी या मालिकेच्या आजच्या या भागामध्ये म्हणजे या जबरदस्त भागामध्ये आता मात्र हा विद्याधर युगंधर आणि पृथ्वी हे दोघं एकत्र आलेला आहे म्हणून त्यांच्या जीवावर उठलेला आहे आणि त्यांच्या जीवावर उठणारा हा जो काही व्यक्ती आहे हा जो काही आहे तो विद्याधर। परंतु आता विद्याधरला ही माहिती नसतं, कारण आता जी आनंदी आहे ती आनंदी मात्र आता असं काय करणार आहे आणि त्या आनंदीने असं काही करून मात्र जे काही हे झुंबरातून जो काही जीव वाचवलेला आहे तो मात्र आता हा सगळ्यांच्या समोर येणार आहे। तेव्हा मित्रांनो आता जो इव्हेंट ठेवलेला असतो आज मात्र आपल्या युगंधरला इतका आनंद झालेला असतो, कारण पहिल्यांदा आता युगंधरला आपल्या मुलाचं जे काही हे कौतुक आहे तर ते कौतुक करायचं असतं आणि पहिल्यांदा मात्र तो आपल्या मुलावर इतका खुश असतो, कारण त्याने स्वतःच्या हिमतीवर आज पहिल्यांदा काहीतरी करून दाखवलेलं असतं आणि आज त्याला मात्र स्वतःची काही पर्वा नसते, त्याला फक्त आणि फक्त पर्वा असते ती फक्त आता आपल्या मुलाची। कारण घरामध्ये आता त्याच्यावर केस केलेली असते विद्याधरने आणि पोलिसांच्या हातीसुद्धा आता युगंधरचं नाव लागलेलं असतं। पण या सगळ्यातून मात्र शिर्के युगंधरला बाहेर काढतात, कारण हे जे काही आता हे कोणी केलेलं आहे तर शिर्के स्वतःवर घेतात आणि स्वतःवर घेता क्षणी आता ह्या शिर्केंना मात्र ह्या सगळ्या संकटातून वाचवतं तर कोण? हा युगंधर। कारण युगंधरला माहिती असतं, कारण आजच्या इव्हेंटमध्ये आता जो काही हा विद्याधर आहे तर तो मात्र काही ना काही करणार आहे, तो आता आपल्याला म्हणजे जीवे मारण्याचा प्रयत्न तर करणार आहे हे आता त्याला माहितीच असतं। म्हणून त्याने आता हा सगळे काही आता हे बोलावून घेतलेले असतात, मीडियावाले, कॉन्फरन्स वगैरे सगळं काही आता मोठमोठे लोक ह्या इव्हेंटमध्ये बोलून घेतलेले असतात। कारण आज माझ्या मुलाचा इव्हेंट आहे आणि आज तो पहिल्यांदा त्याचा काहीतरी नवीन प्रोजेक्ट आहे, काहीतरी तो आता सगळ्यांच्या समोर दाखवणार आहे आणि हे सगळं काही आता लवकरात लवकर मात्र आता म्हणजे विद्याधर यामध्ये काहीतरी घोळ घालण्याचा प्रयत्न करणार आहे हे आता युगंधरला कळून चुकलेलं असतं। म्हणून युगंधरने अगोदरच पोलिसांना तेथे बोलावून घेतलेलं असतं आणि पोलिसांना तेथे बोलावून आज मी तुम्हाला खरा गुन्हेगार कसा तुमच्या स्वाधीन करतो, कारण आज माझं नाव तेथे घेतले गेलेलं आहे। पण मी हे सर्व का केलं? कारण आता तो आनंदीच्या जीवावर तर उठलेला होता, परंतु आज मात्र मी हे सर्व का केलेलं आहे? कारण तो आता कितीक जणांच्या जीवावर उठतो आणि असं नराधमाला शिक्षा देण्याऐवजी एकदाचं मारून टाकलं तर काय होईल आणि त्याला अशी शिक्षा मिळाली पाहिजे की जेणेकरून त्याला किती शिक्षा भेटली तरीसुद्धा मात्र तो काही हा म्हणजे सुधारणारा नाही हे मी ओळखून होतो। म्हणून मात्र आज मी त्याला अशी काहीतरी शिक्षा देणार आहे आणि आज पोलिसांच्या समोर मात्र मी त्याला अगदी म्हणजे खरा गुन्हेगार तो आहे आणि हे कशामुळे झाले हे सगळं काही मात्र आज मी मीडियाला दाखवून देणार आहे। सगळ्या जगासमोर मात्र आता हे सत्य येणार आहे। म्हणून मात्र हा इव्हेंट हा युगंधरने ठेवलेला असतो, कारण आता मीडियाला कळायला हवं की नक्की हा काय करतो। म्हणजे तो आज पोलिसांना माझं नाव शोधायला सांगतो, परंतु पोलिसांना मात्र हे सगळं काही समजलं पाहिजे की नक्की आता खरा पुरावा कोण आहे। कारण त्यांनी शिर्केंना ताब्यात घेतलेलं असतं, शिर्के आता पोलिसांच्या ताब्यात असतात, परंतु शिर्केंना सोडवण्यासाठी आता मात्र हा खूप मोठा डाव मात्र हा खेळलेला आहे आणि नक्की आता हे सगळं कसं होतं? कारण आता चला तर व्यवस्थित बघूयात। तर हे बघा मित्रांनो,
आता ह्या पृथ्वीने मॉडेल म्हणून आनंदीला सिलेक्ट केलेलं असतं. परंतु आता ही शिल्पा तर माहितीच असते की तुम्हाला किती तोऱ्यात असते, कारण तिला तर असं वाटतं की मीच आता मॉडेल बनण्याच्या लायकीची आहे आणि माझ्यामध्ये काय कमी आहे. म्हणून मात्र आता ती स्वतः आनंदीला म्हणते की हे बघ मॉडेल मी बनणार आहे. तेव्हा पृथ्वी त्यांना म्हणतो की हे बघ आत्या, मॉडेल तूसुद्धा बनू शकते आणि आनंदीसुद्धा बनू शकते. कारण हे बघ आनंदीने मात्र आता तिच्या सर्व काही पणाला लावून डिझाईन्स वगैरे बनवून दिलं आणि हा प्रोजेक्ट केवळ आनंदीमुळे सिलेक्ट होत आहे. त्यामुळे याचं सगळं काही श्रेय आज आनंदीला देत आहे. आता हे सगळं काही ऐकल्यानंतर शिल्पाचा फारच जळफाट होतो. तर पृथ्वी म्हणतो की ठीक आहे, आज काही झालं तरी आता ह्या इव्हेंटमध्ये मात्र 2 मॉडेल असतील, एक आनंदी आणि एक आत्या. आत्याला फारच आनंद होतो. आत्या म्हणते की अगोदर मी आता माझं मॉडेलिंग करणार आहे. तर पृथ्वी म्हणतो की ठीक आहे. आता सगळी काही तयारी झालेली असते. आता घरामध्ये स्टेज वगैरे सगळं उभारलेलं असतं आणि सगळे शिर्केंनी आता व्यवस्थित तयारी करून घेतलेली असते. परंतु शिर्केंना पोलिसांनी आता पकडलेलं आहे. तर युगंधरने पोलिसांना आता इव्हेंटमध्येच आता इन्व्हाइट केलेलं असतं आणि लगेच सगळेजण आलेले आहेत. मोठमोठे आता लोक आलेले आहेत, मीडियावाले आलेले आहेत आणि आनंदीसुद्धा इतकी छान नटलेली असते. आनंदी म्हणते की खरंच आज मात्र माझ्या मुलाचं काहीतरी कौतुक करावं असं मात्र आज होणार आहे कार्यक्रम. आणि त्या कार्यक्रमामध्ये देवा कोणतंही विघ्न येऊन देऊ नको. आणि तुला तर माहितीच आहे की मालक साहेबावर जे विघ्न आलेलं आहे ह्या विद्याधरने, कारण त्यांच्याविरुद्ध तो पुरावे गोळा करतो आणि पोलिसांनी त्या माणसाला सुद्धा पकडलेलं आहे. मग देवा आज तू काहीतरी असं कर, चमत्कार कर आणि चमत्कार करून मालक साहेबांना या संकटातून वाचव. तेव्हा ती समिता ताईंच्या सुद्धा फोटोच्या पाया पडते आणि म्हणते की समिता ताई, आज तुम्ही जिथे कुठे असतील तुम्हाला फार आनंद वाटत असेल, परंतु आता युगंधर म्हणजे मालक साहेबावर जे संकट आलेलं आहे तर त्याबद्दल सुद्धा तुम्हाला काळजी वाटत असेल, पण तुम्हीच आता काहीतरी असं चमत्कार करा आणि आज मला म्हणजे या दोघांचं रक्षण करण्याची आणि ह्या दोघांनाही या संकटातून बाहेर काढण्याची हिंमत द्या. काहीतरी आता विद्याधर नवीन डाव खेळू शकतो आणि विद्याधर कोणत्या चालीचा आहे हे समिताताई तुम्हाला माहितीच आहे. आनंदी आता त्या फोटोशी बोलत असते आणि तेवढ्यात तेथे आता हा युगंधर आणि पृथ्वी येतात. युगंधर आणि पृथ्वी आता आईच्या फोटोच्या पाया पडतात आणि युगंधरसुद्धा म्हणतो की समिता, आज तू असायला हवी होती. खरंच आज तुझी फार आठवण येते. आज पहिल्यांदा तुझ्या मुलाने तुझं अगदी नाव कमावं असं काहीतरी केलेलं आहे. आणि हे बघ आता ह्या प्रोजेक्टचं नाव असेल समिता प्रोजेक्ट आणि पहिली साडी मात्र आता ही समिताच्या फोटोला अर्पण केली जाते आणि समिताच्या फोटोला ती साडी अर्पण करून आज मात्र हा इव्हेंट म्हणजे करण्याचा ठरलेला आहे. आणि त्यात म्हणजे आता विद्याधरला माहिती होतं, विद्याधर लगेच आता काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. आनंदी मात्र आता ही छान नटलेली असते. तेव्हा युगंधर आनंदीला म्हणतो की खूपच छान दिसते आणि तो आनंदीच्या केसामध्ये आता गजरा मारतो आणि म्हणतो की हे बघ, समिताला पहिल्यापासून गजरा खूप आवडायचा, त्यामुळे आज मात्र केसामध्ये असाच गजरा माळ. तेव्हा मात्र आता आनंदी खूप खुश होते. तर युगंधर तिला म्हणतो की आनंदी, आज फारच छान दिसते बरं का, आणि हे बघ हे तुझ्यासाठी गुलाबाचं फूल. तेव्हा आनंदी आणखीनच खुश होते. तेव्हा युगंधर मात्र आता आनंदीचं म्हणजे तिला थँक्यू म्हणत असतो की आज हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालेलं आहे आनंदी, कारण ह्या डिझाईन्स वगैरे आहे ते सगळं काही तुझ्यामुळे आहे, त्यामुळे खरंच तू इतकी हुशार कसे असू शकते. आणि तेवढ्यात पृथ्वी आता म्हणायला जातो की बाबा अहो आनंदी म्हणजे अंध असूनसुद्धा इतकं सर्व काही करू शकते. आता हे ऐकल्यानंतर युगंधरला फार मोठा धक्काच बसतो. युगंधर म्हणतो की आनंदी अंध, अरे पृथ्वी तू काय बोलतोस. तेव्हा आता पृथ्वी असं म्हटल्यानंतर आता लगेच आनंदी तो विषय टाळून घेते. त्यानंतर आता सगळे पाहुणे मंडळी आलेले आहेत. तर शिल्पा स्टेजवर आलेली असते आणि शिल्पा स्टेजवर आल्यानंतर आता जी काही पहिली साडी आहे तर ती पहिल्या साडीचं मात्र ती मॉडेल करते आणि मॉडेल आता हे सगळं काही असं झाल्यानंतर मात्र शिल्पा आता मस्त स्टेजवर असते आणि आता सगळं काही मॉडेल वगैरे झाल्यानंतर आनंदीसुद्धा आता स्टेजवर येते. आनंदीला आता बघून मात्र सगळेजण मात्र आनंदीचं भरभरून कौतुक करत आहे आणि सगळेजण म्हणतात की ह्या तर आनंदी युगंधर निंबाळकर म्हणजे युगंधर निंबाळकरच्या दुसऱ्या पत्नी आहेत आणि खरंच काय रुबाब आहे त्यांचा आणि किती छान दिसतात, म्हणून सगळेजण आनंदीचं कौतुक करत असतात. तेवढ्यात आनंदी मात्र आत येते. आनंदी आतमध्ये आल्यानंतर आता इव्हेंट खूप भारी झालेला असतो आणि आता पृथ्वीची ही जी काही रेडीमेड साडीची जी प्रोजेक्ट पद्धत आहे ती सगळ्यांना आवडलेली असते. भरभरून आता प्रतिसाद त्याला मिळालेला असतो. पृथ्वी आता खूपच खुश असतो आणि तो सगळ्यात जास्त आनंदीचं कौतुक करत असतो. या सगळ्याचं श्रेय तो आनंदीला देत असतो.
त्यानंतर आनंदी आतमध्ये आलेली असते आणि विद्याधरचा जो काही आता हा प्लॅन असतो तो प्लॅन मात्र आता ती सगळं काही ऐकते आणि तेवढ्यात आरती आतमध्ये असते आणि जो काही प्लॅन ऐकल्यानंतर आनंदीला समजतं की आज विद्याधर जीवावर उठणार आहे. म्हणून आनंदी मात्र आता आरतीला म्हणते की आरती लवकरात लवकर जायचं आणि आता मात्र तू बाहेर सगळ्यांना स्टेजवर आता उभं राहून द्यायचं नाही, कारण ते झुंबर पडणार आहे. त्या झुंबरांचा आवाज मी ऐकलेला आहे. नक्की काहीतरी साखळी तोडण्यात आलेली आहे. तेव्हा विद्याधर हे दोघींचं बोलणं ऐकतो आणि तो आरतीला आतमध्ये कोंडतो आणि तिकडे आनंदीने मात्र आता स्टोरूममध्ये झुंबराची दोर आहे ती ओढून धरलेली असते. परंतु नालायक विद्याधरने मात्र आता त्यावर तेल टाकलेलं असतं आणि आनंदीला खाली पाडण्याचा प्रयत्न करून तिच्या हातातील झुंबर सुटलं पाहिजे असं काहीतरी केलेलं असतं. आणि तेवढ्यात मात्र परंतु आता हुशार आनंदी मात्र असं काहीतरी डाव खेळते की जेणेकरून मात्र ती आता इतकी जोरात पृथ्वी आणि युगंधर मालक साहेब असं ओरडलेली असते. आणि तेवढ्यात मात्र आता तेथे पृथ्वी धावतच आलेला असतो. पृथ्वी धावतच येतो आणि पृथ्वी म्हणतो की आनंदी काय झालं. तेव्हा आनंदी जोरात ओरडते की झुंबर खाली पडणार आहे, पृथ्वी बाजूला हो. आणि तेवढ्यात पृथ्वी आता युगंधरला वाचवायला येतो. युगंधर मात्र आता तेथे आहे आणि युगंधर तेथे असतानाच मात्र त्याच्या अंगावरती झुंबर पडणार तोच आनंदी धावतच येते. आनंदीने आपला विचार केलेला नसतो. आनंदी येते आणि आरती ताईला सुद्धा म्हणते की आरती ताई जोरात ओरडली असते. आरती आणि आनंदीने आज मात्र शिल्पा ताईला बाजूला केलेलं असतं आणि युगंधरला बाजूला करता क्षणी मात्र आता आनंदीच्या डोक्याला ती झुंबर लागलेलं असतं आणि आनंदीला डोक्याला ती झुंबर लागल्या क्षणी आनंदीच्या डोक्यामधून रक्त येत असतं. पण आनंदीने स्वतःचा विचार केलेला नसतो आणि आज हे झुंबर खाली पडणार तर इतका मोठा जो काही अनर्थ घडणार असतो. आणि आज एका आनंदीने आज मात्र रणरागिणी बनून मात्र आपल्या घरच्यांचा जीव वाचवलेला असतो. तेव्हा युगंधर धावतच येतो. आनंदीला खूप लागलेलं असतं. आनंदी आता खाली म्हणजे पडलेली आहे. तेवढ्यात युहा जो काही युगंधर आहे पृथ्वी युगंधर दोघंही धावत येतात. आनंदीला पकडतात. आनंदीला म्हणतात की आनंदी तुला काही होणार नाही. तेवढ्यात आनंदी मात्र आता आणि त्याच वेळेस मात्र आता युगंधरने पोलिसांना बोलवलेलं असतं आणि पोलिसांना तो म्हणलेला असतो की बघा आजचा खरा गुन्हेगार कोण आहे. आनंदीच्या जीवावर आता जो काही उठला म्हणजे आमच्या सगळ्यांच्या जीवावर तो उठला होता, पण आज आनंदीने आमच्या सगळ्यांचा जीव वाचवला. तेव्हा पृथ्वी आरतीला घट्ट मिठी मारतो आणि आनंदीला सुद्धा. तर आता मात्र युगंधर आणि हे सगळ्यांचा जीव आनंदीने वाचवलेला असतो. आनंदीवर घाईने उपचार सुरू होतात. आनंदीला मात्र आता ती बेशुद्ध पडलेली असताना आता रक्त देण्याची वेळ येणार असते. तर नक्की आता पुढे काय होतं. आनंदीला ह्या संकटातून आनंदीच्या जीवावर जे बेतलेलं आहे तर ते पृथ्वी कसं वाचवतो हे बघणं खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. तेव्हा मित्रांनो व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. धन्यवाद.